आधी नमस्कार. आजची रेसिपी आहे आपली दही कढी, जी बनवणार आहोत आपण. बेसनापासून आपण तडका दिलेला आहे. आधीच मी भजी हे तळून घेतलेले आहे, फक्त सॉल्ट टाकलेलं नाही आहे. हळद, मीठ अशा प्रकारे आपण डायरेक्टली कढी लीफ, जिरी मोहरीचा तडका आणि थोडंसं मी चॉप करून ग्रीन मेथी ॲड केली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. आधीच मी मसाला वाटलेला होता हिरवी मिरचीचा, त्यात खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची पेस्ट करून आणि ओल्या नारळाचं किस ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. मिक्सर जारमध्ये ग्राइंड केलेलं आहे. आता आपण फोडणी देऊन चांगल्या प्रकारे ह्याचा कच्चापणा घालवायचा आहे पूर्ण, आणि त्याच्यावरती तेल सुटेलपर्यंत आपण फ्राय करायचं आहे. आता मी बघू शकताय दहीचं मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे. तुम्ही जारमध्ये किंवा हाताने रवीच्या साहाय्याने सुद्धा फिरू शकतात. तर श्री साळुंके चॅनलवर आपण नवीन असाल तर लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता मी थोडीशी हिरवी मेथी घेतलेली आहे, ती कट करून मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. काहीही कच्चापणा आपण ठेवणार नाही. अशाच प्रकारे आपण बघू शकताय मी पूर्ण फ्राय करत आहे, म्हणजे कच्चापणा आपण पूर्ण तेल सुटूपर्यंत मी फ्राय करत आहे. थोडीशी तुपाची फोडणी दिलेली आहे. थोडीशी आता मी टर्मरिक पावडर ॲड करणार आहे. त्याचबरोबरनं 2 टेबलस्पून मी ॲड केलेली आहे. आता परत आपण त्याला फ्राय करायचं आहे. आणि थोडंसं मी दही जे पाण्यामध्ये मिक्स करून मिक्सरला घेतलेलं आहे ते मी टाकलं आहे. थोडीशी सॉल्ट टाकलेलं आहे. आता मी ही भजी कढी, जी भजी मी फ्राय केलेली आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. चांगल्या प्रकारे आपण उकळू द्यायचं आहे. नंतर शेवटी अशा प्रकारे मी टाकून ठेवलेले आहेत फक्त वरतून, आणि गॅस बंद केलेला आहे. म्हणजे क्रंची आणि टेस्टी पूर्ण आपण आधीच ह्याला दही कढीमध्ये टाकायचं नाही. ह्या टिप्स अँड ट्रिक्स हे लक्षात ठेवा. लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. श्री साळुंके चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला आपण लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करा. थँक्यू एव्हरीवन. भजी कढी तयार झालेली